रवी जाधव फिल्म्स हे सध्या खूप मोठं नाव आहे आणि एक इंटरेस्टिंग माणूस रवी जाधवसारखा आणि त्याच्या येणाऱ्या त्याच्या धाटणीच्या किंवा त्याला आवडणाऱ्या अशा वेगवेगळ्या कामांचा आपल्याला नव्याने येणारा प्रत्यय, त्यातलाच एक नवीन प्रत्यय येणार आहे तो म्हणजे TP2. आता टाईमपास किती हिट झाला होता आणि टाईमपासमध्ये दगडूंनी जी काही कमाल केली होती ती आपण सगळ्यांनी अनुभवलेलीच आहे. मी खूप एक्सायटेड आहे TP2 बघण्यासाठी, कारण याच्यात माझा खूप आवडता ॲक्टर आहे प्रियदर्शन जाधव जो दगडू आहे, आणि प्रिया आणि रविदादा या तिघांचं एक काय म्हणूयात आपण त्याला, एक ट्रायो ही फिल्म घेऊन येत आहे. आणि खूप इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की टाईमपासमध्ये जे सगळे छोटे छोटे होते ते आता या फिल्ममध्ये मोठे झालेले आहेत आणि तीच लव्ह स्टोरी अजूनही कंटिन्यू होते. सो मला वाटतं त्या दगडू आणि प्राजूचं पुन्हा भेटणं कसं घडेल आणि कशा पद्धतीने दगडू यावेळेस तिला पटवू शकेल की नाही हे सगळं बघणं खूप मजेशीर असणार आहे. एकतर त्या फिल्मचा जो जॉनर आहे किंवा त्याचा जो एक बिंदासपणा आहे त्या फिल्ममधला तो खूप भावतो मनाला, त्यातली गाणी, डायलॉग्स, आणि सध्या माझं सगळ्यात आवडतं गाणं म्हणजे ते दगडूचं जे एक गाणं आहे आऊ आऊ, ते ॲम्ब्युलन्स सॉन्ग, हे आउटस्टँडिंग केलं आहे. मला वाटतं विशाल दादलानींनी गायलं आहे ते आणि फारच कमाल गायलं आहे. दगडूचं नाव खरीदारी नक्यावरी धून बजी जाय रे. सो मला वाटतं ते गाणं आणि ओव्हरऑल हा एक नवीन दगडू आणि आपला जुना दगडू आहेच आपल्याबरोबर. सो ह्या दोघांची एक जी काही जुगलबंदी होणार आहे आणि त्या दगडू आणि प्राजूचं काही वर्षांनंतरचं खुलत जाणारं प्रेम बघायला मला खूप मजा येणार.